मिनट रुका, उनको बोलो पहले भेजने के लिए। थैंक यू, वेल प्लेड। नेक्स्ट मैच शुरू किया जाए। नेक्स्ट मैच शुरू हो चुका है, एक्स्ट्रा प्लेयर के लिए रुकाया गया है। दोनों टीम के एक्स्ट्रा प्लेयर भेज दीजिए वहां पे स्कोरर के पास। 5 रन एक्स्ट्रा का प्लेयर पेनल्टी नंबर है। नाम देने के लिए। जल्दी नहीं आएगा तो 5 रन का पेनल्टी है। चेक। इसके बाद का मैच दोनों टीम का आया ना। क्या जो बात टीम जीत के जा रही है ऑलरेडी टीम 7:30 रिपोर्टिंग है कल हमें मैच सेकंड सेशन के जल्दी करने हैं। बैटिंग वाली टीम का एक फिल्टर एक्स्ट्रा इधर आइए जल्दी। अरुण, आपको बोला गया है कि कोई एक्स्ट्रा प्लेयर नहीं है, बताइए उस टीम को पेनल्टी लगाने। बैटिंग वाली टीम का एक फिल्टर एक्स्ट्रा नहीं है, 5 रन की पेनल्टी मिलेगा। बैटिंग टीम का एक्स्ट्रा फील्डर 5 रन पेनल्टी। जल्दी आ जा, 5 रन पेनल्टी है। चेक चेक, आराम से, ठीक है। रॉयल सिटी और मारिया के कैप्टन मंच के पास आ जाए। नहीं आया ना कोई। क्या बात आहे, एक प्रॉपर ऍक्शन सोबत मध्यम गतीचा फिरकी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय डावखुरा। बॉलर नेम मारिया और रॉयल सिटी कैप्टन मारिया के कैप्टन रॉयल सिटी मारिया के कैप्टन मंच के पास आ जाएं प्लीज। आज के दिन का इसके बाद का आखिरी मैच। वॉचमैन अकरम जहां कहीं भी वो स्टेज के पास आ जाए। यहाँ पे अकरम, यहाँ पे स्टेज के पास थांबून टोलावलाय, चेंडू जातोय हवेत आणि इथे यश, पहिली सफलता निखिलला। प्रॉपर मध्यम गतीचा
बॅटची कडा घेत चेंडू जातो क्षेत्ररक्षकाकडे. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. चेक. स्वामी विवेकानंद का कैप्टन, सॉरी मारिया का जो कैप्टन था टॉस उड़ाया था, प्लीज मंच के पास आ जाओ. क्या बात आहे. मिडल ऑफ द बॅट प्रॉपर कनेक्शन इथे पाहायला मिळालंय. 6 धावा खात्यात जमा. समाचार घेत सुरुवात केली आहे. खूप चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळतोय बॉलरचा. हॅलो. किसको सपोर्ट कर रहे हैं? चलो पीछे हो जाओ, बाउंड्री लाइन छोड़ को. बाउंड्री लाइन छोड़ के पीछे हो जाओ. जाओ अंदर, जा अंदर, जा ना अंदर. पीछे हो जाओ तो अंदर ही जाना. आणि हा स्वर चेंडू. तो नीलेश सर स्वामी विवेकानंद स्कूल से यहाँ पे मौजूद. और ये काफी अनलकी नीलेश सर. तो नीलेश सर, आप यहाँ पे आए हो, ये 16वां सीजन, आपका अभी एक विकेट भी गया है, उसके बारे में तो हम नहीं बोलेंगे, पर काफी अच्छा खेल रहे हैं आपके लड़के लोग. और ये ओवरऑल अरेंजमेंट. हॅलो. माईक बंद झाला, माईक. हॅलो. हॅलो. पीडब्ल्यूएस के गेंदबाज काफी अच्छा प्रदर्शन करते हुए अब तक स्कोर बोर्ड पे 26 रन, 3 विकेट के नुकसान पे.
स्वामी विवेक चांगला फटका, चांगली फिल्डिंग तिथे. एका धावेत समाधान मानावं लागेल. आणि या एका धावेने धाव संख्या झाली ती 28. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये. आणि अस्वर चेंडू. धाव संख्या आतापर्यंत झाली ती 30 धावा. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत शिल्लक आहे. लास्ट ओव्हर, लास्ट 4 बॉल टू गो and total score on board is 30 runs. पुन्हा एकदा वाइड बॉल. काफी खराब गेंदबाजी यहाँ पे. ऑडियंस से लेकर डगआउट के प्लेयर्स भी ओवर खत्म होने का इंतजार करते हुए. पुन्हा एकदा वाइड. आज ये रिकॉर्ड होगा शायद यहाँ पे वाइड्स का. बॅटची कडा घेत एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. आणि या एका धावेने धाव संख्या झाली ती 33 धावा. आतापर्यंत 3 ते 4 प्रज्वलने फक्त वाईडच टाकलेत. 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. चेंडू उंचावला हवेमध्ये. गडी येतोय. चेंडू खालून थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये घोळ. 2 धावा तिथे यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि या 2 धावांनी धाव संख्या पुढे सरसावत धाव संख्या आतापर्यंत झाली ती म्हणजे 35 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. टोलावण्याचा प्रयत्न. चिकी धाव घेण्याचा यशस्वी प्रयत्न फसलाय. गडी जातो तंबू मध्ये. गडी होतोय बाद. 1 चेंडू आतापर्यंत फक्त शिल्लक आहे. थोडासा कमबॅक केलाय तो म्हणजे प्रज्वलने. सुरुवातीला 3 ते 4 कंटिन्युअसली वाईट टाकले होते, पण आता पुन्हा एकदा खूपच चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. घुसून मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेत यष्टी रक्षकाच्या हातात बॉल. आणि या एका धावेत पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. टोटल धाव संख्या, टोटल रन ऑन बोर्ड आर 36. 37 runs are needed to win to PWS school.
जिंकण्यासाठी आता 37 धावांची आवश्यकता. पीपल वेलफेअर या शाळेला आता जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. 24 चेंडू मध्ये 37 धावा. हॅलो. इसके बाद रॉयल सिटी वर्सेस मारिया स्कूल. पीडब्ल्यूएस या शाळेला स्कूल को जीतने के लिए अभी 37 रन की आवश्यकता. 37 टू विन. एक्स्ट्रा प्लेयर आहेस ना तिथे, एक्स्ट्रा प्लेयर्स. पीडब्ल्यूएस सेंड योर 12th मैन. पीडब्ल्यूएस एंड स्वामी विवेकानंद, आपका एक्स्ट्रा प्लेयर नहीं आया है. स्वामी विवेकानंद स्कूल, आपका एक एक्स्ट्रा प्लेयर यहाँ पे भेजना है. थोड़ा जल्दी भेजिए, 10 मैच रुका सेकंड्स हुआ के है उसकी अंदर वजह से. 10 सेकंड का टाइम दिया गया है आपको. पेनल्टी रेज होगा. तो अभी जीतने के लिए 37 रन्स की आवश्यकता यहाँ पे पीडब्ल्यू स्कूल को. चलिए चालू कीजिए. आगे 12th मैन आ गए हैं. क्या बात आहे. चांगल्या फटक्यानी सुरुवात होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. स्लो बट स्टेडी अशी सुरुवात इथे पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती एका धावेने धाव फलकाला चालना मिळत. धाव फलक पुढे सरसावतोय. जिंकण्यासाठी आता 23 चेंडूंच्या अखेरीस 36 धावांची गरज. आतमध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये आणि एक धाव घोषित. क्या बात आहे. जोरदार प्रहार. चांगला फटका खालून खेळलेला आहे. कोणताही रिस्क घेतला नाहीये. सेफ शॉट बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा. हो, खूप चांगला कमबॅक. चेंडू परत घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव घोषित. एक धाव डिक्लेअर. खर तर निर्धाव चेंडू होता पण यष्टी रक्षकाकडून झालेला घोळ आणि एक धाव धाव फलकामध्ये ऍड होते.
आतापर्यंत एकूण धावसंख्या झाल्या तर धाव फलकावर म्हणजे 7 धावा. क्या बात आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये घोळ. एक धाव अचूकरित्या यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. खूपच उमदा आणि अचूक अंपायरिंग करतायत ते म्हणजे अंपायर्स आमचे अरुण केसरवानी. आत्ताच इथे माहिती मिळाली की अख्ख्या कलानगर मध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला आहे. राजवीर. हो. पूर्ण उंचीवरचा चेंडू. नो बॉल घोषित आणि इथे पुन्हा एकदा फ्री हिट. खूपच शांत संत गतीने चाललेले आहेत फलंदाज. कोणत्याही प्रकारचा रिस्क घेत नाहीये. अचूक फलंदाजी करतायत. आतापर्यंत 8 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. हो. फ्री हिट आहे. फ्री हिट आहे. विसरू नका. गोंधळ करून घेऊ नका. मॅच मध्ये लक्ष द्या. फ्री हिट आहे. पुन्हा एकदा जीवनदान. बॅट्समनच्या चेहऱ्यावर स्माइल आली आहे बघू शकता. आता बॅट आपटली होती खाली निराश होऊन. पण फ्री हिट आहे कळताच पुन्हा एकदा. आता फ्री हिट नाहीये. फ्री हिट संपलाय. ऑफसाईडचा चेंडू घुसून मारण्याचा प्रयत्न. एका धावेत समाधान मानावं लागलं आणि या एका धावेने धावसंख्या झाली ती 10 धावा. गुलाब कनोजिया. आपण मोठ्या मोठ्या सामन्यांमध्ये मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपण त्यांना पाहतो अंपायरिंग करताना. आता इथून थेट जे 8 तारखेपासून 9 तारखेपासून वुमन्स IPL सुरू होणार आहे त्यामध्ये थर्ड अंपायरची भूमिका करणार आहेत ते. गुलाब कनोजिया. चेहऱ्यावर स्माइल बघू शकता. लेग अंपायर म्हणून उभे आहेत. खूप बारीक लक्ष. बारीक व्यक्तिमत्व. हो हो. यॉर्कर पतीचा चेंडू होता. फुलटॉस घेण्यामध्ये यश मिळालंय. चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रात. पहिले आप करत करत 2 धावा पूर्ण झाल्यात. टोटल स्कोर ऑन बोर्ड 14 धावा. 14 रन्स. जिंकण्यासाठी आता 23 धावांची गरज. क्या बात आहे. फुलटॉस प्रतीचा चेंडू. जोरदार फटका केलाय. इथे मात्र थोडासा गोंधळ क्षेत्ररक्षणामध्ये. कचाळपणा आणि आबा षटकार. क्या बात आहे. वेगळंच अंपायरिंग करतात. चौका दाखवता दाखवता क्रॅश कोर्स कंप्लीट करून मान्यता प्राप्त असे अंपायर गुलाब कनोजिया आणि सिनियर कोच सायन 11 या संघाचे सिनियर कोच. KTC या संघाचे तेज तर्रार गोलंदाज अरुण केसरवानी.
गुलाब कनोजिया, गुलाब कनोजिया. चला जोरदार षटकाराने धावसंख्या पुढे झाली आहे ती 20 धावांवरती. नो प्रतीचा चेंडू धुडकावून लावलाय सीमारेषा पार. हा साठी त्यांना 5-5, 10-10 हजार रुपये डायरेक्ट जीपे केले जातात. पुन्हा एकदा फुल टॉस प्रतीचा चेंडू पुन्हा एकदा जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये. आणि आता जिंकण्यासाठी अवघ्या 9 धावांची गरज. 11 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. खूपच चांगली फलंदाजी केलेली आहे इथे PWS या शाळेने. आतापर्यंत एकही विकेट गमावलेला नाहीये. टोलावला चेंडू जातोय उंच 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 हवेत आणि हा लागलाय षटकार उंच षटकार. 9 धावांमध्ये 6 येऊन आता फक्त 3 धावांची गरज. आणि याच्यापेक्षाही मोठे मोठे 6 आपल्याला उद्या परवा आणि तेरवा म्हणजे 3 दिवस पुढच्या पाहायला मिळणार आहे. हेलिकॉप्टर शॉट बाउंड्री लाईनच्या दिशेने इझिली कोणतंही